प्रेक्षकांनो, अब आने वाला है असली मजा, कारण पिंकी आता तिच्या खऱ्या वेशात खरंच येणार आहे युवराज समोर. ते आता दाखवणारच आहेत. तसं युवराजने तिला आज ओळखलंच आहे. प्रेक्षकांनो, जबरदस्त रिव्ह्यू. ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं ना, त्यांनी पटकन सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. सुरुवातीला आपण बघतोय की सुशीलाबाईंना काही विश्वास बसे ना की ती पिंकी आहे. बापूसाहेब म्हणतात, तुम्ही जसं धक्का बसलाय ना तुम्हाला, तसा आम्हाला पण बसला होता, पण पिंकी जिवंत आहे. सुशीलाबाई म्हणतात, झोपेत बडबडू नका साहेब, असं कसं शक्य आहे? पण आता कुठे आहे, कुठे ती? आणि ती इथं आली तर? तेव्हा बापूसाहेब म्हणतात, ती इथं येणार नाही, आणि समजा आलीच ना तर युवराजचं लग्न तोपर्यंत मिताली सोबत झालेलं असेल. सुशीलाबाई म्हणतात, अहो असं कसं तयार होईल तो लग्नाला? त्याच्या डोक्यातून ती कार भरून गेलेली नाही ना. तो तर तेच म्हणतोय ना, ती जिवंत आहे, जिवंत आहे. आणि मिताली सोबत जर त्याचं लग्न लावून द्यायचं असेल ना, तर ती पोरगी नाहीये याचा पुरावा दाखवावा लागेल त्याला, ती गेलीये म्हणून. तेव्हा बापूसाहेबांना जरा टेन्शनच आलंय. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, आपण बघू काहीतरी. सुशीलाबाई म्हणतात की करा काहीतरी, पण तुमचं ते NDA का ते डेड बॉडी ते काही करू नका, ते सोडून काहीतरी करा. ते युवराजला कळतं सगळं, त्याला सगळ्या युक्त्या कळू लागल्यात तुमच्या, तो काही खुळा राहिलेला नाहीये. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, करू आम्ही काहीतरी. युवराजला जरा हळवं इमोशनल ब्लॅकमेल करून करावं लागणार आहे, हे सगळं हँडल करू आम्ही. सुशीलाबाई म्हणतात की लवकर करा जे करायचं ते. ती मिताली हातची चालली जाईल, आजच जाणार होती पण बाप्पाच्या कृपेने थांबली. धनंजय म्हणतो, सासूबाई एक गोष्ट मला राऊंड राऊंड खटकते, ती मितालीची असिस्टंट ती युवराज आणि मितालीच्या लग्नात काय इंटरेस्ट दाखवत असेल ना. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, जावई बापू तुमचं अगदी बरोबर आहे बरं, वकिली डोकं तुमचं करेक्ट चालतं, हुशार आहात तुम्ही. नाही, माझ्या डोक्यात पण हाच प्रश्न आला होता, त्याच्यात तिचा काय फायदा आहे? तेव्हा बापूसाहेब म्हणतात, मलाही हेच वाटतंय, मिताली बरोबर आलेली ती असिस्टंट पोरगी आहे ना, ती काहीतरी गडबड आहे, तिच्यामुळे 5 लाखाचं नुकसान झालंय. पार्टी हायकमांडला उत्तर देता देता नाकी नऊ आलेत आमच्या. तेव्हा धनंजय म्हणतो, बापूसाहेब मला ना असं वाटतंय काहीतरी हेतू आहे तिचा यामागे. ती आपल्या घरी आली आहे ना तेव्हापासून तिने काय जादूची कांडी फिरवली कळत नाही. आणि विशेषतः छबीवर, छबी तिला सोडायलाच तयार नाहीये. घट्ट मैत्री झाली आहे दोघींची. सुशीलाबाई म्हणतात, मला तर ती पोरगी आवडतच नाही. ते स्वयंवधूचा कार्यक्रम केला ना तेव्हापासून ती डोक्यातच गेलीये माझ्या. तिचं वागणं बोलणं समदच्या समद घाटवाडीच्या पोरीसारखंच आहे. डोकं बी तिच्यासारखंच आहे तिचं. आगाऊपणा पण तिच्यासारखाच करते ती. बापूसाहेब म्हणतात, हे बघा सुशीलाबाई, तिचं आपल्या घरात ना बारीक लक्ष आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिचं लग्न तिनं आपल्यापासून लपून ठेवलंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पिंकी सारखं आहे. या समध्याच गोष्टी संशयास्पद आहे बरं का. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, युवराजला तर अशी चिटकत असते ना, काय सांगू तुम्हाला. अहो तुम्हाला सांगते, युवराजला काजूची ॲलर्जी आहे, त्या पोरीला कसं काय कळलं? आणि आता मात्र बापूसाहेबांचे चांगलेच इंडिकेटर लागलेत. ते विचार करायला लागतात, अरे बापरे, हे समधेच लक्षणं पिंकी जिवंत असल्याचे आहेत. ती जर जिवंत असेल तर नक्कीच आडगावात घुसायचा प्रयत्न करणार. आता ही पोरगी सुद्धा अचानक सरकारवाड्यावर आलीये, आडगावात आलीये आणि सरकारवाड्यापर्यंत पोहोचलीये. म्हणजे हीच पोरगी पिंकी तर नसेल ना? म्हणतात ना प्रेक्षकांनो, चोराच्या मनात चांदणं, तसं झालंय बापूसाहेबांचं. सुशीलाबाई म्हणतात, ओ साहेब काय झालं, एवढा काय विचार करताय, का गप्प बसलायत एकदम? बापूसाहेब म्हणतात, नाही, त्या मितालीच्या असिस्टंटवर बारीक नजर ठेवा, तिच्या डोक्यात ना काहीतरी शिस्त आहे. तेवढ्यात पिंकीबाई दारातच हजर असतात आणि पिंकी जोरात ओरडते, बुडबी सासूबाई. आणि हे सगळेचे सगळे घाबरतात, जसं काही भूत पाहिलंय, आणि तिच्याकडेच बघत राहतात. पिंकी तिथे जवळ येते त्यांच्या. आता खूप वेळ त्यांनी म्युझिक लावलंय प्रेक्षकांनो इथे. पिंकी म्हणते, काय झालं, मी इथे यायला नको होतं का? काय म्हणजे असं का बघताय माझ्याकडे सगळेजण भूत बघितल्यासारखं? आणि ही सुशीलाबाई म्हणते, काय ग, इथं कशाला आलीस तू? कोणाला विचारून इथं आली ते सांगा ती. पिंकी म्हणते, आओ मला माईसाहेबांनी पाठवलं तुम्हाला बोलवायला. चला चला कम फास्ट, त्यांनी बोलवलंय तुम्हाला. सुशीलाबाई थोडा विचार करतात आणि तिच्याकडे रागानेच पाहतात आणि म्हणतात, बरं बरं, सांगायची गरज नाहीये मला, चल चल आले मी. आता या दोघी जणी खाली गेल्यात. पण प्रेक्षकांना आज सुशीलाबाईंचा पारा मात्र चढलाय बरं का हिच्यावर. तो कसा पुढे बघा. धनंजय म्हणतो त्या दोघी गेल्यावर, बापूसाहेब अहो काय दचकवते हो ही पोरगी, एखाद दिवशी आपला हार्ट फेलच करल. अहो मी काय म्हणतो बापूसाहेब, बापूसाहेबांची तंद्री लागलेली असते. धनंजय म्हणतो, बापूसाहेब मी काय म्हणतो. बापूसाहेब म्हणतात, बोला बोला. तेव्हा धनंजय म्हणतो, बापूसाहेब हिचा बंदोबस्त करावा लागेल आपल्याला लवकरात लवकर. बापूसाहेब म्हणतात, आपल्याला आधी पिंकीचं मृत्यू प्रकरण निपटावं लागेल. SP शी बोललात का तुम्ही? तेव्हा धनंजय म्हणतो, काळजी नका करू, मी SP शी बोलतो, करेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम करूनच टाकतो. आता बापूसाहेब म्हणतात, लवकरात लवकर करा.
आता या सगळ्यांच्या पंक्ती बसल्यात प्रेक्षकांनो. आता सुशीलाबाई निरीला सांगतात की माईसाहेब आधी पोरांना जेवू द्या, मग आपण जेवू. डॉल्बीचं सगळं लक्ष निरीकडे असतं. आता सुशीलाबाई चित्राला आवाज देत असतात, चित्रे चित्रे, अरे कुठे गेली सत्या? चित्रा. सत्या काही उत्तरच देत नसतो. तेव्हा सुशीलाबाई त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात, अरे तुला बोलतीये मी, विचारतीये, चित्रा कुठे गेली आहे? तेव्हा सत्या सांगतो की तिचं डोकं दुखतंय, झोपलीये खोली. सुशीलाबाई म्हणतात, काय रे सत्या, काय चाललंय तुमच्या दोघांचं? जरा जास्ती कुरबुरी वाढल्यात बरं का तुमच्या. नाही, घरात बाप्पा बसलेला आहे म्हणून गप्प बसतीये मी, पण मला सांग नाही, मी विचारणार आहे चित्राला नेमकी काय गडबड चालू आहे ते. प्रेक्षकांनो, सुशीलाबाई खूप हुशार दाखवल्या आहेत. सगळ्यांकडे बारीक लक्ष असतं त्यांचं. मस्त कॅरेक्टर आहे सुशीला, मला फार आवडतात त्या. तर आता इथे मिताली खाली आली आहे जेवायला. लगेच सुशीलाबाई म्हणतात, आली का बाई, चाल चाल जेवायला चाल. आता त्या सुशीलाबाई म्हणतात, तू ना युवराजच्या बाजूला बस. मिताली खूप खुश होते, पण पिंकीला मात्र राग येतो. आता सुशीलाबाई म्हणतात, अगं तू पाहुणी आहे ना या घरची, मग तू युवराजच्या बाजूला बस. जसं काही सगळे पाहुणे आलेले युवराजच्या बाजूलाच बसतात जेवायला. निरी ताट वाढत असते युवराजचं. सुशीलाबाई म्हणतात, त्याला नैवेद्याचं ताट दे, हे नको देऊ. आता पिंकी म्हणते, मी आणते. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, कशाला, तू कशाला आणते? त्याची आई जिवंत आहे ना अजून, काही गरज नाही मध्ये मध्ये लुडबुड करायची. सुशीलाबाई आता विचार करतात, काही झालं तरी मितालीला आणि युवराजला मलाच जवळ आणावं लागेल. आता सुशीलाबाई युवराजशी गोडगोड बोलायला लागतात, अरे युवराज, ते नैवेद्याचं ताट आहे ना, तर एक घास मितालीला भरव ना. युवराज बिचारा जेवतच असतो, पण लगेच मिताली खूप खुश होऊन जाते की युवराज तिला घास बनवणार, म्हणजे भरवेल या आशेने. तेव्हा युवराज म्हणतो, आईसाहेब काय चाललंय तुमचं? अहो आम्हाला जेवू द्या ना शांततेत. तिकडनं माईसाहेब पण ओरडतात, अगं सुशीला काय चाललंय तुझं, जेवू दे ना पोरांना शांततेत. सुशीलाबाई म्हणतात, अरे युवराज, ती पाहुणी आहे ना या घरची, नैवेद्याचं मानाचं ताट आहे ना, घाल की एक घास जेवू. युवराज मात्र विरोध करत असतो. तेव्हा पिंकी मनात विचार करते, धनी, आय एम सॉरी, तुमची बायको बाजूला असताना तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या बाईला खाऊ घालावं लागतंय. आता ती मिताली त्या युवराजला घास खाऊ घालत असते. पिंकीला खूप राग येत असतो. आता मिताली असा घास त्याच्या तोंडापर्यंत नेते, तेव्हा युवराज तिच्या हातातनं घास घेतो आणि स्वतः खातो. पिंकी युवराजच्या ह्या स्टाईलवर खूप फिदा होते. आता मिताली म्हणते, किती शाय आहेस ना युवराज तू. तेव्हा माईसाहेब म्हणतात, अगं बाई, आमचे संस्कार आहेत त्याच्यावर, बघ त्यानं तुझं बी मन राखलं आणि बाप्पाचा बी मान ठेवला. पण सुशीलाबाई काही एवढ्यावर थांबल्या नाहीयेत. त्या पुन्हा विचार करायला लागतात की एवढ्यावर थांबून चालणार नाही. मग त्या पुन्हा युवराजशी डोकं लावायला जातात, अरे युवराज, तिनं तुला घास भरवला, आता तू तिला भरव. आता मात्र युवराजचं डोकं सरकलंय. तो खूप चिडतो आणि म्हणतो, काय चाललंय आईसाहेब, आम्ही काय लग्नाच्या मंडपात बसलेलो आहे का एकमेकांना घास भरवायला? काय चाललंय तुमचं? आता सुशीलाबाई म्हणतात, अरे युवराज, मंडपात बसशील तेव्हा बसशील, असं काय करतो युवराज? हे बघ, लग्नाच्या मांडवात जेवण भरवायला अवकाश आहे. अरे मानाचं ताट आहे ना, तू पण भरव की तिला. अरे तिनं तुला घास भरवला एवढा प्रेमानं, तू पण भरव की. युवराज नाहीच म्हणत असतो, पण लगेच मिताली त्याचा हात धरते आणि म्हणते, युवी, मला घास नाही घालणार प्लीज. आणि आता पिंकीला राग येतो, जरा जास्तीच लाडात आली आहे. आता मात्र माईसाहेब खूप संतापतात, काय लावलं ग सुशीला, अगं जेवू दे ना पोरांना सुखानं. लगेच सुशीलाबाई म्हणतात, अहो माईसाहेब, एवढी मोठी गोष्ट सांगितलं का मी त्याला करायला? अहो असंच भरवायला सांगते ना मी, त्याच्यात काय एवढं? आणि काय रे युवराज, तू माझी एवढी इच्छा पूर्ण करणार नाही का? आता एवढी इच्छा करून त्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतात, ती गोष्ट वेगळी. तेव्हा बिचारा युवराज नाईलाज असतो, बसलाय खाली. आता पिंकीला प्रश्न पडला काय करावं, पण पिंकी इतकी पटकन समोर येते त्या घासाच्या आणि तो जिलेबीचा घास ती स्वतःच खाते. आता सगळेच्या सगळे पिंकीकडे नुसते बघायलाच लागतात, अय्या हे काय केलं हिने. सत्या, डॉल्बी आणि सुशीलाबाई तर विचारूच नका. बरं आता ही मिताली डोळे बंद करून घास खात होती, ती काय मांजर आहे का? सॉरी, म्हणजे असे कोणी डोळे बंद करून घास खात नाही. आता मात्र सुशीलाबाईचा संताप झालेला आहे प्रेक्षकांनो. पिंकी घास खातेच्या खाते आणि म्हणते, वा वा स्वीट आहे. युवराज मात्र तिच्याकडे बघतच राहतो की हे काय केलं हिने. आणि मग या मितालीचे डोळे उघडतात आणि म्हणते, हा हे काय झालं पिहू, व्हॉट रबिश, काय चाललंय तुझं? तू जास्तीच डोक्यावर बसायला लागली आहेस, अति करायला लागली आहेस तू, हे का केलंस तू, स्टुपिड कुठली. आता पिंकी म्हणते, पिंकी बोलायच्या त्या सुशीलाबाई ओरडतात, काय ग, लई माज आलाय का तुझा, एवढी हिंमत कशी झाली तुझी, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आता लगेच पिंकी म्हणते, मी ओके वुडबी सासूबाई. आता युवराज विचार करायला लागतोय की ही हा कारभारीन तर नाही ना. पण पिंकी इकडे सांगत असते, अहो मी शुद्धीवरच आहे, मी शुद्धीवर नसते तर आमच्या मिताली त्याच्या डाएटचे 12 वाजले असते. केवढी शुगर आहे या जिलेबीमध्ये, अहो किती कॅलरीज आहे माहिती का तुम्हाला, त्यांचं वजन वाढलं असतं तर. मिताली तिच्यावर चिडते आणि म्हणते, स्टुपिड पिहू, अगं सणासुदीच्या दिवशी एवढं घास खाल्ला तर चालतो,
पिंकी म्हणते असिस्टंट म्हणून माझी ड्युटी आहे ना ती, असं काय करता मिताली ताई. पण मिताली खूप ओरडते तिच्यावर. मग पिंकी म्हणते सॉरी माझं चुकलं वाटतं, जाऊ द्या, बेटर लक नेक्स्ट टाइम. लगेच मिताली म्हणते काय बोललीस तू मला. आणि युवराज सहज कॅसेट असं म्हणून जातो आणि पिंकी त्याला असं म्हणते. आणि मग मात्र युवराज तिच्याकडे बघतच राहतो आणि पिंकी त्याच्याकडे. पिंकी आता खाली येते, पुन्हा जात असते वर, तर युवराजच्या जवळ येऊन उभी राहते आणि म्हणते तुम्ही मला काही म्हटलात का. युवराज विचार करतो ह्या माझ्या कारभारीनच आहेत, यांचा चेहरा असा का बदलला. आता पिंकी त्याला म्हणते तुम्ही मला काही बोललात का, मला आवाज दिलात का. सगळेच जण या दोघांकडे नुसते बघत राहतात. सुशीलाबाई मात्र चांगल्याच खवळल्यात आणि म्हणतात समधी जण काय तुलाच बोलवतात का, आहेस कोण तू, आमदार आहेस का खासदार आहेस. अगं साधी असिस्टंट आहेस तू, पगारी नौकर कुठली. अगं 56 नौकर आहेत आमच्या घरी तुझ्यासारखे. उगं या मितालीचे असिस्टंट आहे म्हणून तुला इतके दिवसापासून सहन करतेय, पण आता मात्र पाणी डोक्यावरून चाललंय माझ्या. आता नाही आता मी तुला सहन करणार नाहीये, तुझा मास तर मी उतरवते आता. आता मात्र त्या खवळल्यात खूप, पण मिताली सुद्धा हवा देते त्यांना. नाही यू आर राईट सासूबाई, पिहू ना खूपच डोक्यावर बसायला लागली आजकाल. सुशीलाबाई म्हणतात अगं आम्ही ना अशा लोकांना आमच्या पायाशी सुद्धा उभं करत नाही ग. यांची जागा ना इथं आमच्या घरात नाहीये, तुझी असिस्टंट आहे म्हणून हिला घरात ठेवलंय, नाही तर हिची जागा ना त्या आउट हाऊस मध्ये, मग हिला समजलं असतं. हे ऐकल्यावर पिंकीच्या डोळ्यात पाणी आलंय आणि ती तशीच परत जाते. आता मात्र माईसाहेब खूप चिडतात आणि म्हणतात बस कर सुशीले, बस कर. अगं सणासुदीचा दिवस आहे, विसरतेस का ग तू. अगं तुझ्या तोंडाचा पट्टा चालूच आहे सारखा. अगं पोरांना जेऊ दे की आरामात, सुखानं 2 घास खाऊ लागलेत ते, बस कर ग तमाशा, सांगून ठेवते मी तुला आता सुशील्या. सुशीलाबाई काही ऐकता का कोणाचं. त्या लगेच त्या मितालीला म्हणतात ए राजा, अगं मिताली नको टेन्शन घेऊ, हे बघ वाईट नको वाटून घेऊ, आता युवराज तुला घास खाऊ घालेला पुन्हा. आता मात्र युवराज खूप संतापतो आणि म्हणतो काय चाललंय तुमचं आईसाहेब, उगं नैवेद्याचं ताट आहे म्हणून गप्प बसलो आम्ही. एक घास खाल्ला, आता गणपती बाप्पा मोरया असं म्हणून त्याने ताटाला नमस्कार केलाय आणि निघून गेलाय. आता मात्र मितालीचा चेहरा पूर्णपणे उतरलाय, सुशीलाबाईंचा सुद्धा. सगळे एकमेकांच्या तोंडाकडेच बघत बसताय. प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय पिंकी ठरवते की आता बस झालं, आता मला ना धनीनं जाऊन सांगावंच लागेल की तुमच्या समोर जी उभी आहे ना ती तुमची पिंकीच आहे, तुमची कारभारी नाही. आणि माझे कारभारीच माझ्यावरचं बालन दूर करायला मदत करणार आहेत माझी. असं म्हणून तिने आता सरपंच लुक परिधान केलाय आणि आता सुशीलाबाईंजवळ जाती येते आणि म्हणते हाऊस द जोश, ओके आहे ना सगळं. आणि युवराज मात्र तिच्याकडे बघतच राहतोय. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, हे सगळेजण तिला पिंकी म्हणून एक्सेप्ट करतील का. मला जराशी शंका आहे, पण पिंकीला जरा उशिराच जाग आली असं म्हणायला हरकत नाहीये. बघूयात आता काय ट्विस्ट आणतायत ते समोर. पण आजचा रिव्ह्यू भारी होता ना, मग वाट बघू नका, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि एक लाईक द्यायला मात्र प्लीज विसरू नका कारण पिंकीचा विजय असो या मालिकेचा डेली रिव्ह्यू फक्त मी अनघा, माझी आवडती सिरियल ह्या चॅनलवर. नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.